परशुरामाच्या ग्रहावर एकाएकी अंधाराची दाटी पडल्याने प्रसन्न वातावरण दुमदुमून गेले. कलानेमीच्या आकाशगंगेतील राक्षस कोळशासारख्या काळ्या जहाजांसह आश्रमावर उतरले. त्यांचा फेक निर्दयी राक्षसी राजा क्रोधा शांतताप्रिय रहिवाशांची चेष्टा करतो. परशुराम ऋषी उंच उभे होते. त्यांचे डोळे तीव्र दृढनिश्चयाने चमकत होते. प्राचीन कलांचे प्रशिक्षण घेतलेले त्यांचे शिष्य युद्धासाठी तयार झाले. भूते शस्त्रास्त्रे घेऊन आश्रमाच्या दिशेने निघाले. त्यांचे दुष्ट हेतू स्पष्ट झाले. चांगले आणि वाईट यांच्यातील लढाई सुरू झाल्यामुळे या ग्रहाचे आणि तेथील रहिवाशांचे भवितव्य शिल्लक राहिले. परशुरामने आपल्या पराक्रमी परशु कुऱ्हाडीसह राक्षसांवर आरोपाचे नेतृत्व केले. लेझर गनने सज्ज असलेले त्यांचे शिष्य नेमकेपणाने आणि कौशल्याने लढले. आश्रम केंद्रस्थानी असलेल्या आकाशगंगेत लढाई भडकली. परशुरामच्या कुऱ्हाडीने राक्षसांच्या अंधारातून काटा काढला. त्याच्या दिव्य प्रकाशाने अवकाश प्रकाशित केला. त्याच्या शिष्यांच्या लेझर गनने ऊर्जेचे किरण सोडले. सत्यावर प्रहार केले आणि वाईट शक्तींचा पराभव केला. क्रोधा या राक्षस राजाने परशुरामाची खिल्ली उडवली, पण ऋषी अविचल राहिले. परशुरामाने आपल्या कुऱ्हाडीच्या वेगाने झोका देऊन क्रोधावर प्रहार केला आणि राक्षसाच्या काळ्या शक्तींचा नाश केला. उर्वरित भूते नेतृत्वहीन आणि पराभूत गोंधळात पळून गेले. आकाशगंगा शेवटी त्यांच्या दुष्ट तावडीतून मुक्त झाली. विजयी परशुराम आणि त्यांचे शिष्य आश्रमात परतले. त्यांचे अंतःकरण आनंदाने आणि समाधानाने भरले. ऋषीचे कुऱ्हाड आता आणखी मोठ्या प्रकाशाने तेजस्वी आहे. आशा आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून गौरवण्यात आले. शिष्यांच्या लेझरगन कुऱ्हाडीच्या सामर्थ्याने रंगलेल्या भविष्यातील धोक्यांपासून आकाशगंगेचे रक्षण करणारी शांतीची साधने बनली. परशुरामाच्या ग्रहाने विजयोत्सव साजरा केला.